आता बघा, विमानाला कलर करायचा असेल तर तो घरी करता येत नाही, तुमच्या गॅरेजमध्ये करता येत नाही, त्याला त्याच कंपनीकडे पाठवावं लागतं. त्याला 3-4 कोटीचा खर्च आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आहे एमिरेट्सचा, तो रंगवायला, एका एमिरेटच्या मोठ्या विमानाला रंगवायला 50 कोटी रुपये लागले, फक्त रंगवायला. आता ह्या महाशयाली घरीच पेंटिंग केलं. आता ह्याचं कारण बघा, हा जळल्यानंतर एक नंबर इथं तुम्हाला दिसतोय, हा आधी दिसत नव्हता, जळल्यानंतर तो दिसायला लागला. तो नंबर काय आहे? N80PQ. मग आम्ही आमच्या अमेरिकाच्या कॉन्टॅक्टचा वापर केला. तिथं जे कुठले आमच्या ओळखीचे कॅनडाचे लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही बघितल्यानंतर हे काय आहे N80PQ? हे आहे US रजिस्ट्रेशन. हे आहे त्यांची वेगवेगळे मालक, 5 मालक झालीत. त्याच्यामध्ये काय फायनान्स कंपन्या काय आहेत, म्हणजे एखादी मारुतीची गाडी नाही तर कुठलीही गाडी घेत असताना आपण बघतो फर्स्ट ओनर आहे का सेकंड ओनर आहे. इथं 4-5 ओनर होते, म्हणजे एवढं जुनं मशीन, ह्याची किंमत 15 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी नाहीये. तर ही माहिती घेतल्यानंतर हे अमेरिकेवरनं विमान आणलं होतं पुढं. आता हे बघा, कुठलंही विमान हे जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेरून आणता, एक लिस्ट असते, त्याला आपण म्हणतो STC, सप्लिमेंटेड टाईप सर्टिफिकेट. याच्यामध्ये मी मार्क केलेत, हे लेअर जेटचे आहेत. पण याचा सखोल STCचा आम्ही अभ्यास केल्यानंतर एक मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, लेअर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला सांगतो, हे इल्लिगली रजिस्टर झालेत DGCAच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून, नाही तर वापर करून, नाही तर ज्या गोष्टी ज्या द्यायच्या होत्या त्या देऊन. आणि स्वस्तातलं विमान हे VIP साठी मुद्दामून वापरलं गेलं का? त्यामुळे VSR कंपनी का बंद झाली पाहिजे? त्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त त्या DGCAच्याच लोकांना घेऊन का नाही केलं पाहिजे? भारताच्या बाहेरची का चांगली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इथं तसं बघितलं तर कमिटी बघितली तर सगळेच चुकीचे असं मी म्हणणार नाही, पण चोरालाच पोलिसाचं काम दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. अशी आजची परिस्थिती आहे.